इंडियाच्या विमानामध्ये पनवेलमधील मैथिली पाटील सुद्धा होत्या। कालच नावागावातून त्या ड्युटीसाठी दुपारी गेलेल्या। आई वडील या दोघी बहिणी आणि एकुलता एक भाऊ असलेल्या अशा कुटुंबातील मैथिली या सर्वात मोठ्या होत्या। त्या सुद्धा या विमानात होत्या। क्रू मेंबरपैकी मैथिली एक, 12 क्रू मेंबर या विमानात होते, त्यापैकीच मैथिली पाटील या एक। मात्र या दुर्घटनेत त्यांचाही मृत्यू झाला। भावंडांमध्ये त्या सगळ्यात मोठ्या होत्या। त्यांच्याहून एक लहान बहीण आणि भाऊ आहेत। मात्र कालच्या दुर्घटनेत मैथिली पाटील यांचाही मृत्यू झाला। गुजरातमध्ये विमान अपघातामध्ये उरणमधली असलेली नावागावची मैथिली पाटील याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मैथिलीने आपल्या हालाकी परिस्थितीमध्ये शिक्षण घेत हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न अखेर बाळगलं आणि तिने यशस्वी करून घेतलं। मात्र काल जे आहे जॉब जाण्यासाठी काल घरातून निघाली आणि काल दुर्घटना घडलेली आपल्या समोर दिसून येते। तिच्या परिवारामध्ये आई, बहीण, भाऊ असा परिवार आहे आणि हालाकीची परिस्थिती शिक्षण घेत असताना तिने एअर इंडियामध्ये सुद्धा तिला नोकरी मिळाली होती। त्यामुळे संपूर्ण उरण मतदारसंघामध्ये आणि पनवेल मतदारसंघामध्ये शोककळा पसरलेली आहे आणि मी तिच्या निवासस्थानी समोर आहे आणि पूर्ण जे आहे त्यांच्या परिवारामध्ये आई आणि जे आहेत नातेवाईक ते गुजरातला दाखल झालेले आहेत। 10 वाजता जे आहे हॉस्पिटलमध्ये ते जाणार आहेत आणि 10 नंतर जे अधिकृत जे आहे हॉस्पिटलमधून अधिकृत माहिती देण्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येणार आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, उरण, रायगड।